नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। उद्या नवमी व दशमी म्हणजे नवमी आणि दसरा एकाच दिवशी आहे। तुमचे जर नवमीला घट उठत असतील, नवमीला तुमचे उपवास सुटत असतील तर उद्या 10:58 अगोदर तुम्हाला तुमचे घट हलवायचे आहेत। घटाला पूर्णावरणाचा किंवा तुमच्याकडे जो स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवला जातो तो बनवून नैवेद्य दाखवायचा आहे। तुमच्याकडे घट हलवण्याच्या पूर्वी तळी भरत असतील देवीची तर तळी भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 10:58 अगोदरच उपवास सोडायचा आहे। आता एवढ्या सकाळी सकाळी आपल्याला सगळं काही पूर्णावरणाचं पोटभर जेवण करून काही आपला उपवास सुटणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी खायचं आणि उपवास सोडायचा। मग त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी दुपारी जेव्हा तुम्हाला निवांत वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही संपूर्ण जेवण केलं तरी सुद्धा चालू शकतो। उद्याचा स्वयंपाक बनवत असताना कांदा लसूणाचा वापर जो आहे तो करायचा नाहीये। भलेही ज्यांना उपवास नव्हते त्यांच्यासाठी सुद्धा करायचा नाहीये आणि आपल्याला तर विषयच नाही। आणि ज्यांचे उद्या घट जे आहेत ते दशमी दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याला उठत असतील तर त्यांनी 10:58 नंतर घट हलवायचे आहेत, उपवास वगैरे सगळं सोडून घ्यायचं आहे आणि 10:58 नंतरच देवपूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे। देवपूजा केल्यानंतर देवांना नवीन वस्त्र घालायचे आहेत। देवघरामध्ये जे खालचं वस्त्र आहे ते सुद्धा उद्याच्या दिवशी बदललं जातं। त्याचबरोबर देव पुसण्यासाठी आपण जो नॅपकिन वगैरे जे काही तुम्ही कापड वापरता ते सुद्धा उद्याच्या दिवशी नवीन वापरलं जातं, म्हणजे उद्यापासून ते सगळं नवीन वापरलं जातं। आता घट जेव्हा आपण कुळाचार करतो तर कुळाचार करताना पूर्णाच्या किती आरत्या बनवायच्या आहेत, त्याचबरोबर उद्या कुळाचारावेळी कोणती कोणती आरती म्हणायची आहे, कारण एवढे 9 दिवस आपण आई भगवतीची तुमच्या कुलदेवीची आपापल्या कुलदेवीची आपण प्रत्येकाने मनोभावे सेवा केली आहे। मग कुळाचार जो आहे तो तर अगदी व्यवस्थित व्हायला हवा। त्याच्यामुळे उद्याच्या दिवशीच्या आरत्यांना खूप महत्त्वाच्या आहेत। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये भलेही तुम्ही फक्त देवीची आरती केली असेल, एखादी आरती केली असेल, 2-3 आरत्या केल्या असतील, पण उद्याच्या दिवशी 5 विशेष आरत्या करायच्या असतात आणि त्याही पूर्णाचे दिवे बनवून करायचे असतात। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की पूर्णाचे दिवे किती बनवावेत, तर तुम्ही 21 दिवे बनवू शकता, तुम्ही 11 बनवू शकता, 16 बनवू शकता किंवा 51 बनवू शकता। कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे पूर्णाचे किती दिवे बनवले जातात तेवढे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत। मी काय सांगते किंवा अजून कोणी काय सांगते त्याच्यानुसार नाही, तुमच्याकडे कुळाचाराप्रमाणे किती दिवे बनवले जातात तेवढे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत। आता इथे अजून पण मला बरेचशा कमेंट आल्या की ताई आमच्याकडे पूर्णाचे दिवे बनवले जात नाहीत। तर बघा, तुमच्याकडे तशी पद्धत नसेल, पूर्वापार तुमच्याकडे पूर्णाचे दिवे बनवले जात नसतील तर तुम्ही बनवू नका। तुमच्याकडे फुलवातीनी म्हणजे आपले तूप आणि फुलवाती याने आरती करायची पद्धत असेल तर तुम्ही त्याने आरती करू शकता, पण या 5 आरत्या करायच्या आहेत। आणि तुमच्याकडे कापूर आरती करण्याची पद्धत असेल तर तुम्ही कापूर आरती करू शकता, काही हरकत नाही। तुम्हाला हवं असेल तर आरत्या ज्या आहेत त्या ज्या आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या 5 आरत्या ज्या आहेत त्या तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून म्हणायच्या आहेत। आता देवीची तळी कशी भरायची, तळी भरणं म्हणजे काय याच्याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवर आला आहे, तो तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तळी भरणं कसं कसं काय काय स्टेप बाय स्टेप करायचं ती संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आता तळी भरण सुद्धा ना बऱ्याच जणांकडे घट हलवण्याच्या पूर्वी तळी भरली जाते आणि बऱ्याच जणांकडे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी भरली जाते। तर तुमच्याकडे कुळाचाराप्रमाणे कधी भरली जाते त्यानुसार तुम्हाला भरायची आहे। आता पूर्णाचे दिवे जे आपण बनवलेले आहेत, कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे किती दिवे असतात तेवढे दिवे तुम्ही बनवले, आरती सुद्धा केली, मग आता या दिव्यांचं काय करायचं हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे। तर हे जे दिवे आहेत आरती झाल्यानंतर यातलं थोडं जे पुरण असतं ते आपल्या सर्वांनी प्रसाद म्हणून खायचं असतं। घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून त्यातलं थोडं पुरण जे आहे ते खायचं आहे। त्यातल्या वाती वगैरे आपण आरती करण्यासाठी त्याच्यात फुलवात लावतो ना तुपाची, तर ते काढून टाकायचं आहे आणि साईडचं थोडं प्रसाद म्हणून खायचं आणि बाकी त्याच्यातल्या सगळ्या वाती काढून टाकायच्या, ते एकत्र सगळं व्यवस्थित करायचं, त्याच्यात कापूस राहू द्यायचा नाही, व्यवस्थित सगळ्या आपण जो वाती बनवलेला काढून घ्यायचा आणि ते जे मग आरतीचं उरलेलं पुरण आहे आपण प्रसाद खाऊन झाल्याच्या नंतर हे तुम्ही गाईला खाऊ घालू शकता। तुमच्या आजूबाजूला कुठे गाय वगैरे असेल तिथे गाईला खाऊ घातलं जातं। आणि हा पण प्रश्न विचारला की ताई आमच्याकडे पूर्वीपासून म्हणजे आम्हाला माहित नाही की पूर्णाचे दिवे बनवतात की नाही बनवतात, आम्ही याच वर्षी किंवा आत्ताच घट बसवायला सुरुवात केलेली आहे, तर मग मी पूर्णाचे दिवे बनवू का? तर बघा,
तुम्ही अगोदर तुमच्या घरातील जी मोठी मंडळी आहे, तुमची जी भावकी आहे, जसं की तुमच्या सासू, चुलत सासूबाई वगैरे जे असतील त्यांना विचारा की आपल्याकडे कशी पद्धत आहे, कारण तुमच्या घराण्यामध्ये कोणी ना कोणीतरी बसवतच असेल ना घट, त्यांना विचारा. आणि तिकडून सुद्धा जर तुम्हाला माहिती नाही मिळाली तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुरणाचे दिवे बनवू शकता. पण तुम्हाला मग इथून पुढे कंटिन्युटी मध्ये आयुष्यभर किंवा तुमच्या पुढच्या पिढ्या सगळं मग तुम्हाला प्रत्येक वर्षी पुरणाचे दिवे बनवावे लागतील. त्याच्यामुळे या माइंडसेटने की मी आता चालू केलं तर मला कंटिन्यू ते करावं लागेल, हे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुरणाचे दिवे वगैरे बनवा. नाहीतर मग आपण साधी जी आरती करतो आपण नेहमीप्रमाणे तसं तुम्ही फुलवात तुपाने आरती केली तरी सुद्धा चालू शकते, काही हरकत नाही. आता कुळाचारामध्ये घट हलवताना आरत्या कोणत्या म्हणायच्या आहेत, तर सगळ्यात अगोदर आरती म्हणायची आहे ती म्हणजे गणपती बाप्पांची. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती जी आहे ती सुरुवातीला म्हणायची आहे. त्याच्यानंतर दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी ही जी आरती आहे ही म्हणायची आहे. तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, देवी म्हटलं की ही दुर्गे दुर्गट भारी आरती जी आहे ती आपण म्हणू शकतो. आणि आता जी आरती सांगणार आहे ही खूप महत्वाची आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये 9 माळीला तुम्ही म्हटली नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून कुळाचाराला म्हणायची आहे घट हलवण्यापूर्वी. ती म्हणजे उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो, उदो कार गरजती काय महिमा वर्णू तिचा हो, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो, अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासून घटस्थापना ती करुणी हो. ही जी आहे म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक माळीचं अगदी म्हणजे बघा, अश्विन शुद्ध पक्षी ही पहिली माळ, द्वितीयेच्या दिवशी मिळती 64 योगिनी हो, परत तृतीयेचे दिवशी आंबे शृंगार मांडिला हो, चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो, पंचमीचे दिवशी व्रत हे उपांग ललिता हो, षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो, सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो, अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो, नवमीचे दिवशी 9 दिवसांचे पारणे हो, दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो, सिंहारूढ करी सबल शस्त्रे ती घेऊनी हो. या पद्धतीने ही आरती आहे. तुमच्याकडे म्हणजे असेल आता आम्ही कसं पेजवर लिहून घेतलेली आहे, तर तुमच्या सासूबाई वगैरे असतील त्यांना येत असेल तर तुम्ही त्यांना म्हणायला लावू शकता आणि पेजवर लिहून घेऊ शकता. त्याची तुम्ही प्रिंट वगैरे काढून ठेवू शकता, म्हणजे दरवर्षी आपल्याला लागते. पण आजकाल तर यूट्यूबवरती किंवा गुगलवरती पण तुम्हाला इझिली मिळून जातं. तर तुम्ही गुगलवरती टाका उदो आरती म्हणून, तुम्हाला ही आरती मिळून जाईल. तर उद्याच्या दिवशी आवर्जून ही तिसरी आरती तुम्हाला म्हणायची आहे. त्याच्यानंतर आता 3 आरत्या कसं करू नये म्हणतात बघा. तुमच्याकडे जर चालत असतील फक्त 3 आरत्या केलेल्या तर ह्या 3 आरत्या तुम्हाला करायच्या आहेत. पण आमच्याकडे काय आहे ना की म्हणतात ती एक तर 2 आरत्या करायच्या आणि मग तिसरी झाली तर मग 5 आरत्या करायच्या. एक तर 2 किंवा मग 5 आरत्या करायच्या. मग तुम्ही 5च्या नंतर 7 वगैरे करू शकता, पण जनरली 5. मग ह्या 3 झाल्या. चौथी कोणती करायची आहे, तुमच्या कुलदैवताची. जसं की आता आमचं कुलदैवत जे आहे ते तिरुपती बालाजी आहे, तर त्यांची जी आरती आहे ती आम्ही घेतो. तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचे जे कुलदैवत आहेत जसं की भैरोबा खंडोबा त्यांची आरती घ्यायची आहे. आणि 5वी आरती जी आहे ती आपल्या गुरूंची घ्यायची आहे. जसं की आमच्या मूळ घरी माझे जे सासू सासरे आहेत ते विठ्ठलांची आरती घेतात. समजा मला इथे माझ्या घरी कधी 5 आरत्या करायच्या असतील तर मी 5वी आरती जी आहे ती दत्त महाराजांची घेते, म्हणजे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. या पद्धतीने तुम्ही पहिली आरती जी आहे ती गणपतीची, दुसरी आपल्या कुळदेवीची म्हणजे देवीची दुर्गे दुर्गट भारी, तिसरी आरती जी आहे ही नवरात्र आहे म्हणून नवरात्रीची उदो बोला, चौथी आरती आपल्या कुलदैवताची, तुमचं जे कुलदैवत असेल त्यांची, आणि 5वी आरती आपल्या गुरूंची. या पद्धतीने 5 आरत्या करायच्या. त्यानंतर कर्पूर आरती करायची. आणि हे सगळं झाल्यानंतर मग जे काही घट वगैरे हलवायचे जी काही प्रोसेस असेल मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तो व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. तर या पद्धतीने सगळी प्रोसेस जी आहे ती उद्याच्या दिवशी करायची आहे. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. तुम्हाला जर उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर देवघरासाठी किंवा तुमच्या घरासाठी काही वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही आवर्जून घेऊ शकता. कारण उद्याच्या दिवशी काही आणण्यासाठी घेण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही, कारण उद्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. 10:58 नंतर. नमस्कार.